The Great Happiness. अरति विरति पाप मज्जपानात् संयमो अपमादोच धम्मेषु ये तं मंगलमुत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच श्रद्धावान दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या सुखकर जीवनासाठी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशाला प्रारंभ करतो। आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे, ग्रहण करावे। भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी या भारत देशामध्ये वर्तमान उत्तर प्रदेशात श्रावस्ती येथे जेतवन विहारामध्ये राहत असताना 38 प्रकारच्या मंगलाचा उपदेश केलेला आहे, ज्याला आपण महामंगल सूक्त म्हणतो। त्या महामंगल सूत्राचा क्रमशः आपण अभ्यास करीत आहोत, धम्मचर्चा करीत आहोत। आज या महामंगल सूत्रातील उपदेशाचा 12वा भाग आपण पाहणार आहोत। तेव्हा आत्ता जी गाथा मी म्हणालो, अरति विरति पापा मज्जपानाच संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगलमुत्तमम्। अपमादोच धम्मेषु यावर आजची धम्मदेशना आपण श्रवण करणार आहात। भगवंताच्या मुखातून निघालेली ही पाली बुद्धवाणी आहे। अपमाद खरं तर धम्मपदामध्ये एक वग्ग आहे। धम्मपद जो सुप्रसिद्ध असा ग्रंथ आहे, जगभरातील विविध भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेलेला धम्मपद हा एकमेव ग्रंथ आहे। आणि आनंद कौशल्यायन भंतेजी जे बौद्ध विद्वान होऊन गेले, त्यांनी एका ठिकाणी कोट केला की ज्यांना कुणाला बुद्ध धम्माचा अभ्यास करण्याची गोडी असेल आणि त्यांना कोणतं एखादं पुस्तक कायमस्वरूपी स्वतः सोबत बाळगावं असं वाटत असेल, तर त्यांनी कायमसोबत आपल्या धम्मपदाला ठेवावं असं त्यांनी म्हटलेलं आहे। कारण एकंदरीत बुद्ध धम्माचा सारांश ज्याला आपण म्हणू शकतो, तो एकट्या धम्मपद नावाच्या ग्रंथामध्ये आहे। वेगवेगळे वर्ग आहेत, त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना धरून असणाऱ्या गाथा आहेत। पाली गाथा आहेत की ज्यावरती भगवंतांनी विविध ठिकाणी राहून उपदेश दिलेले आहेत। त्याचा हेतू, त्याचं ठिकाण, त्याचा विषय
त्या धम्मपद नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आपण सुद्धा जे जे काही म्हणून संदर्भ घेत असतो, देत असतो, सांगत असतो, हे बहुतांश वेळेला धम्मपदातीलच संदर्भ असतात. तर आज हे अपमादोच धम्मेसु हे जे काही पाहणार आहोत, तर अपमाद म्हणजे अप्रमाद, म्हणजे जिथे आळस नाही. प्रमाद म्हणजे आळस आणि अप्रमाद म्हणजे आळस रहित मनाची अवस्था, त्याला आपण अप्रमाद म्हणतो. एकंदरीत सावध राहणे, सतर्क राहणे, जागरूक राहणे, त्यालाही आपण आळस रहित म्हणजे अप्रमाद म्हणू शकतो. भगवंतांनी यावरती फार भर दिलेला आहे. भगवंताच्या प्रवचनांमध्ये या अप्रमादावरती खूप जास्त भर दिलेला आहे. कारण भगवान म्हणतात हे की मानवी जीवन जे आपल्याला प्राप्त झालं आहे ते बहुतेक वेळा कधी कधी आपल्याला चान्स प्राप्त होतो, पण केवळ आळस मनामध्ये निर्माण झाल्यामुळे तो चान्स आपण गमवत असतो. जसं की नेहमी आपल्याला सांगितल्या जाते, बाबासाहेबांनी एवढ्या महत् प्रयासाने आपल्याला अनमोल अशी ही भेट दिली आहे. संविधानात्मक तरतुदी तर दिल्याच दिल्या, पण त्यांच्यासह आपल्या या मानवी देहाचं, मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास व्हावा, आपल्याला इथेच वर्तमान जीवनामध्ये सुगती प्राप्त व्हावी, सुख शांतीचं जीवन यापन करता यावे, यासाठी म्हणून तर बाबासाहेबांनी सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ अशी ही बुद्ध धम्माची भेट आपल्याला दिली आहे. आपल्याला बहुतेक वेळा आपल्या लोकांना बुद्ध धम्म माहिती असतो. नेहमी मी सांगतो, पुस्तकं वाचलेले असतात, भाषणं केलेले असतात, भाषणं ऐकलेले असतात, बुद्धं शरणं गच्छामि कितीतरी वेळा म्हटल्या जाते, ऐकल्या जाते. परंतु आपण जर परिस्थिती पाहिली तर धार्मिक परिस्थिती किंवा ज्याला धार्मिक जीवनाचं अंग म्हणतो आपण, ते पाहावं तसं 65 वर्षानंतर सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे. म्हणजे आत्ताच्या शिक्षणाच्या तुलनेमध्ये, म्हणजे शैक्षणिक विकास जो आपला झालेला आहे असं आपण समजतो, मानतो, तर त्या तुलनेमध्ये धम्माचा अभ्यास जर आपण पाहिला प्रॅक्टिकली तर तिथे आपण कमी पडतो. आणि म्हणून याला काय कारण आहे, तर याला कारण आळस आहे. सकाळी उठल्यापासून किंवा उठतानापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला जर सर्वात जास्त अपयशी होण्यासाठी कारणीभूत काय कोणती गोष्ट ठरत असेल तर ती म्हणजे आळस. सकाळी जर मेडिटेशन केलं तर भगवंताने सकाळची जी वेळ सांगितली आहे, नीरव शांतता असते आणि आपला दिव्य चक्षु जो असतो, ज्ञानेंद्रिय ज्याला म्हटल्या जाते, तो सकाळी सकाळी ॲक्टिव्ह होत असतो. त्याला सकाळी जो खुराक दिला आपण मनाला, तर 24 तासासाठी तो त्याच्यामध्ये रमलेला असतो. म्हणून सकाळी सकाळी जे ध्यान केल्या जाते, तर जगभरातील जेवढे संत, ऋषी, मुनी, भिक्षू, अरहत लोक आहेत, तर त्यावेळेला सकाळी लवकर उठतात. ते चांगल्या लोकांचं लक्षण आहे, सकाळी लवकर उठणे. आणि लवकर उठून ते आपल्या श्वासाला पाहतील किंवा ध्यान करतील. आणि म्हणून सकाळी लवकर उठायला भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे. सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे हे खरं तर निरोगी व्यक्तीचं लक्षण आहे. मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या जर निरोगी राहायचं आहे तर सकाळी लवकर उठा आणि रात्री लवकर झोपा. पण हा सगळा काही टाइम टेबल जो काही चेंज झालेला आहे, बदललेला आहे, विस्कळीत झालेला आहे, यासाठी कारणीभूत जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आळस. सकाळी उठताना उठू वाटत नाही, कारण रात्री लवकर झोपलो नाही आणि जेवणाची वेळ बरोबर नाही आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की जर आपल्यामध्ये आळस असेल तर नको नको त्या गोष्टी आपल्या वाट्याला येत असतात. खरं तर भगवान म्हणाले धम्मपदामध्ये, प्रमाद म्हणजे मृत्यूचं घर आहे. जे लोक प्रमादी असतात, आळशी असतात, ते मृत व्यक्तीसारखे असतात म्हणाले भगवान बुद्ध. आणि ज्यांच्यात आळस नसतो, उत्साह असतो, ते लोक अमृतपदाचे भागीदार असतात असं भगवंताने धम्मपदामध्ये म्हटलेलं आहे. ज्यांच्यात आळस नसतो ते उत्साही असतात, ज्यांच्यात आळस नसतो ते सुखी असतात, ज्यांच्यात आळस नसतो ते यशस्वी असतात. आजही बघा, नेहमी वेगवेगळ्या परीक्षा देणारी मुलं असतात.
जे म्हणतात उद्या करू, परवा करू, नंतर करू, नंतर करू, त्यांना यश वाटायला येत नाही बघा. कबीराने म्हटलेलं आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अभी, कल का क्या भरोसा. कबीराचं वचन आहे या संदर्भामध्ये की उद्या कोणी पाहिलाय, उद्या आपण नाही पाहिलेलं आहे, उद्या येईल की नाही हे काय गॅरंटी आपल्याला. आणि त्यामुळे आळस करू नये असं त्या संत वचनामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की आळस हा अत्यंत घातक आहे, दुःखदायी आहे, अपयशाकडे आपल्याला घेऊन जातो. म्हणून भगवंताने सांगितलं आहे की धम्म कार्यामध्ये किंवा धम्माचे आचरण करण्यामध्ये आपण आळस करता कामा नये. धम्माच्या आचरणाच्या संदर्भामध्ये, धम्म कार्य करतानाच्या संदर्भामध्ये जर आळस आड आला तर आपण कोणतंही चांगलं काम करू शकत नाही. काया वाचा मनावर संयम ठेवण्यासाठी सुद्धा सतर्कता खूप महत्त्वाची आहे. जर आपण आळस आपल्यामध्ये हवी झाला असेल, आपल्यावरती आळस, तर लोक म्हणतात जाऊ द्या ना काय शील पालन करायचं आहे, जाऊ द्या ना काय दान द्यायचं आहे, जाऊ द्या ना काय ध्यान करायचं आहे, जाऊ द्या ना काय विहारात जायचं आहे, जाऊ द्या ना काय मांडी घालून बसायचं आहे. हे जे जाऊ द्या म्हणण्याचा विषय आहे तो आळसामध्ये मोडतो. उद्या करू, परवा करू असं जे म्हणण्याची, मागे तुम्हाला एक कथा सांगितली बघा की त्या एका भंतेजींची कथा सांगितली एका मुलाची मी तुम्हाला. तो म्हणे लग्न झाल्यावर मी भंतेजी बनतो, आठवत असेल तुम्हाला तर बघा. त्या भावाला म्हणे त्याच्या की बा लग्न झाल्यावर भंतेजी बनतो, एकदाचं लग्न करू द्या, आता तरुण झालो आहे. तो भाऊ म्हणे ठीक आहे, दुसरा भंतीजी झाला होता भाऊ, तर ते म्हणे लग्न झाल्यावर बनतो. ते पुन्हा आला भाऊ, तर ते त्यानं सांगितलं की बा एखादा लेकरू बाळ झाल्यावर भंतीजी बनतो. तर ते पुन्हा आला आणि त्यानं सांगितलं लेकरू बाळ तर झालंय, पण आता हे मोठं करण्यासाठीचं माझं कर्तव्य आहे, ते पार पाडलं की येतो. ते लेकरूही मोठं झालं, त्याचं लग्नाला आलं, ते म्हणे बा याचं लग्न लावून येतो. त्याचं लग्न लावलं आणि ते पुढे 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 पुढेच गाडी गेली, एखादा नातू पाहतो. असं म्हणता म्हणता याला माथारपण आलं. हे सुद्धा कशामुळे घडलं तर आळसामुळेच घडलं. म्हणजे जे जे म्हणून काही यशापासून आपण लांब राहतो, सक्सेस पासून आपण लांब राहतो, याला कारणीभूत आपल्यातला आळस असतो. म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की अपमादोच धम्मेसु, धम्म कार्य करत असताना, धम्माचं आचरण करत असताना, धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित झाल्यावर आपण आळस सोबत ठेवता कामा नये. अप्रमादी असायला पाहिजे म्हणाले भगवान. अप्रमादी असणे हे मोठं हिताचं आहे, मोठं सुखाचं आहे. असंख्य फायदे भगवंताने त्याचे सांगितलेले आहे. प्रमादाला मृत्यू म्हटलेला आहे भगवंताने, आळसाला मृत्यू म्हटलेला आहे. त्यानंतर जो आळसी आहे त्याची संपत्ती नष्ट पावते किंवा तो धनवान बनू शकत नाही. कितीतरी उदाहरणं आहेत व्यवहारामध्ये या संदर्भामध्ये. त्यानंतर भगवान म्हणाले जे आळसी आहे तो अपयशी असतो, जो आळसी आहे तो दुःखी राहतो. चान्स निघून गेला म्हणतो काय करा. बऱ्याच लोकांच्या गाड्याच निघून जातात, गाड्या मिस होतात बघा. डोळा लागला म्हणतात मला वाटलं बा 5 मिनिटं अजून झोपून गेला 1 तासभर त्या गोड झोपेमध्ये, साखर झोपेमध्ये, आणि गेली गाडी निघून. आणि नेमकं आम्ही गेलो तर गाडी निघून गेली म्हणतात. तर आळस असतो आपल्याला. आळस जेव्हा हवी भरतो आपल्यावरती तेव्हा आपल्याला अपयश येते, दुःख येते, नैराश्य येते, परेशानी आपल्या वाट्याला येते. आणि त्यामुळे म्हणून भगवंताने सांगितलं आहे की धम्माचं आचरण करत असताना, धम्म कार्य करत असताना आपण आळस करू नये. आता आपण समजा घरातून निघताना तुम्हाला कधी कधी वाटत असेल बा 3 वाजता सुरू होते, तर ठीक आहे ना आपण 3 वाजता निघू, वाटते कधी कधी. तर इकडे सुरू होते आणि तुम्हाला अर्र सुरू झालं हो, तर हे इथं आल्यावर जे वाटते तुम्हाला की अर्र सुरू झालं, तर हे कशामुळे? आळसामुळे. आता बाहेरून आलो मी, बाहेर चप्पल लावलेल्या होत्या, रोज चपला लावता. आता तुम्ही रोज येत असाल, रोज पाहत असाल, तर आस्था व्यस्त चपला लावलेल्या आहे रोज. मी म्हटलं बा ही शुल्लक गोष्ट आहे, ही काय सांगावं. ज्ञानी हुशार शिकले सवरलेले लोक, ही काय सांगण्यासारखी गोष्ट आहे का? कधी कधी असं होते की बा ही कुठं गोष्ट सांगण्यासारखी आहे का? तुमच्या माहितीसाठी सांगतो, विनय पिटकामध्ये भगवंताने ही सुद्धा गोष्ट सांगितली आहे की चप्पल कशा लावाव्या. भगवान जरी सम्यक संबुद्ध होते, भगवान जरी सम्यक संबुद्ध होते, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो भगवंताने एवढ्या बारीक बारीक गोष्टी शिकवल्या आहेत. नख कसे काढावेत, कधी नख काढावेत, हे सुद्धा भगवंताने शिकवलं आहे. चप्पल कशा लावल्या पाहिजे व्यवस्थितपणे, हे सुद्धा भगवंताने शिकवलंय. साफसफाई कशी करावी, पाय धुवायला पाणी कुठे ठेवावं, कसं ठेवावं, हे सुद्धा भगवंताने सांगितलं. तर ह्या
छोट्या छोट्या गोष्टी. आज सकाळी एका भंत्यांबरोबर होतो मी. काही काही एवढ्या मिस्टेक होतात लोकांच्या आणि त्या सहज, म्हणजे आपल्याला जर ठरवलं तर त्या मिस्टेक होऊ शकत नाहीत आपल्याकडून. सहज सोप्या. जेवायला बसल्यावर पाणी कोणत्या साईडला ठेवावं याच्यावर आमची चर्चा झाली होती. माझ्या गृहिणी माता भगिनी असतात, दररोज जेवण वाढत असतील, घरातल्या लोकांना जेवण वाढत असतील, पाहुण्यांना जेवण वाढत असतील, तर पिण्याच्या पाण्याचा ग्लास कोणत्या साईडला ठेवावा याच्याबद्दल जर परीक्षा घेतली तर बऱ्याच माता भगिनींना पास होतील त्याच्यामध्ये. कारण हा उजवा हात खाण्यासाठी वापरतो आणि नेमका ग्लास उजव्या साईडला जर ठेवलाय तर तो भरकाच हात लावावा का मग तांब्याला किंवा ग्लासाला? टीका करत नाही आपण, सांगतो आहे की भगवंतांनी ह्या सगळ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. की डाव्या हातावरती ग्लास असावा, तांब्या असावा डाव्या हातावरती, सगळ्या गोष्टी. वाढावं कसं, किती वाढावं याही बाबतीमध्ये, कपडे कोणते घालावेत, कसे घालावेत, कुठे कोणते कपडे घालावेत याही बाबतीत भगवंताने शिकवलेलं आहे. आणि म्हणून मी हे तुम्हाला जरी असं हसण्यावरती वाटत असेल चपलांच्या संदर्भामध्ये वगैरे वगैरे, हाही सुद्धा आळसाचाच परिणाम आहे. काय तर होते, लावली चपल आतमध्ये शिरले. तुम्ही गुरुद्वाऱ्याला जर कधी गेलात तिथे चप्पल बुटांसाठी स्टँड ठेवलेला आहे. माहिती आहे तुम्हाला, चप्पल बुटांसाठी. खरं तर मी कधी कधी विचार करतो, भिक्षूंसोबत माझ्या मित्रांबरोबर चर्चा करतो कधी कधी, की आज इकडे तिकडे जे पाहतो आहे काही काही गोष्टी एवढ्या चांगल्या आहेत घेण्यासारख्या, खूपच विशेष म्हणजे डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये शिस्त आणि दुसरी गोष्ट आदर. आदर आणि डिसिप्लिन, शिस्त आणि आदर ही एवढं काही घेण्यासारखं आहे काही काही लोकांपासून, ज्यांना आपण वाईट समजतो अशाही काही लोकांकडून, समुदायाकडून. आम्ही चर्चा करतो कधी कधी ह्या साऱ्या गोष्टी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. ज्यांना कधी कधी आपण वाईट समजतो, वाईट मानतो, त्यांच्यात ते जरी वाईट आहेत पण काही काही गोष्टी एवढ्या घेण्यासारख्या आहेत की त्या ॲक्च्युअलमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत, पण त्या आपल्याला जमल्या नाही. कोणत्या लग्नात जा तिथं शिस्त नाही, कोणत्या कार्यक्रमात जा तिथं शिस्त नाही, वेळेचा तर विषयच नाही. आम्ही सांगतो नरड खरडू खरडू बापा 9 वाजता येतो, हे म्हणते 10:30 वाजता पाहुणेच आले नव्हते म्हणते. आता पाहुणे 9 ते यायला, पाहुण्याला जर सांगितलं 11 वाजता कार्यक्रम आहे तर पाहुणे 12 वाजता येतात. आपले वेळेचं थोडी महत्व आहे कुणाला. आणि म्हणून हे सांगतोय, विषय थोडासा वेगळा निघाला म्हणून, परंतु आपण सतर्क राहिलं पाहिजे हे भगवंताचं म्हणणं होतं. सावध राहिलो तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. जर बेसावध राहिलो तर आपल्याकडून खूप काही काही गोष्टी वाईटच घडत असतात. आणि त्यामुळे अपमादोच धम्मेसु, धम्माचं कार्य करताना आपण आळस रहित राहिलं पाहिजे, म्हणजे सावध राहिलं पाहिजे, अप्रमादामध्ये राहिलो पाहिजे असं भगवंताचं म्हणणं होतं. जे अप्रमादाचे काय फायदे आहेत हे जर मला विचारलाय, अप्रमादी जर आपण राहिलो तर कोणकोणते फायदे असतील, म्हणजे आळस आपण झटकून दिला तर कोणकोणते फायदे होतील. यश प्राप्त होईल. आळस जर नसेल तर यश प्राप्त होईल. जसं बाबासाहेबांचं उदाहरण आहे, एखाद्या सक्सेसफुल विद्यार्थ्याचं उदाहरण आहे की त्याने आळस न केल्यामुळे त्याला सक्सेस मिळाला आहे. आळस जर केला तर सक्सेस मिळेल का? नाही मिळणार. तर भगवान म्हणतात की ज्यांच्यामध्ये आळस नाही आहे त्यांना यश प्राप्त होईल. ज्यांच्यात आळस नाही ते उत्साही असतात, ज्यांच्यात आळस नाही ते बुद्धिवान असतात. त्यांचे लक्षण बघा, बुद्धिवान असतात. जे लोक इथे विद्वान आहेत, प्रकांड पंडित आहेत, संत आहेत, अर्हत आहेत, बुद्ध आहेत, त्यांच्यात आळस नसतो. सिद्धार्थ गौतम जेव्हा बोधिवृक्षाखाली बसतात, महाबोधिवृक्षाखाली, तेव्हा ते काय म्हणतात की रक्त आटलं तरी चालेल, शरीरात त्राण नाही राहिला तरी चालेल, परंतु माझ्यामध्ये श्रद्धा आहे, प्रज्ञा आहे आणि त्याच्या जोरावरती मी बुद्धत्व प्राप्त करून घेईल. जोपर्यंत मला संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे आसन सोडणार नाही. आळस असता तर जमला असता का कार्यक्रम? जमला नसता कार्यक्रम. कोणताच कार्यक्रम जमत नाही. आळस असल्यावर काय जमते? काहीच जमत नाही आळस असल्यावर. आणि म्हणून भगवंतांनी म्हटलं की बुद्धिमान माणसं जे असतात हे सुद्धा आळस विरहित राहिल्यामुळे, आळस रहित राहिल्यामुळे त्याचं हे लक्षण आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी तर सांगितलं आहे की आळस हे श्रेष्ठ धन आहे, म्हणजे अप्रमाद हे श्रेष्ठ धन आहे.
अप्रमाद हे श्रेष्ठ धन आहे म्हणाले भगवान. हे भल्या भल्यांना जमत नाही बाळगायला. फार कमी लोक असतात अप्रमादी, जास्त लोक तर इथे प्रमादीच असतात. पोहणारे लोक फार कमी असतात, तरुण जाणारे पलीकडे. काही काही लोक मध्येच घायाळ होतात आणि परत येतात. ज्यांच्यात आळस नाही आहे ते धैर्यवान असतात, आणि जे धैर्यवान असतात ते यशस्वी होतात. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की धैर्यवान अमृतपद आहे म्हणाले भगवान बुद्ध. अप्रमाद म्हणजे अमृतपद आहे. त्यानंतर म्हणजे अमृतपद म्हणजे निर्वाणाचा मार्ग. निर्वाणाला सुद्धा अमृत म्हटलेला आहे एका ठिकाणी, म्हणजे मुक्तीला सुद्धा अमृतपद म्हटलेलं आहे. त्यानंतर प्रसन्न राहतात. जे आळसी नसतात ते प्रसन्न राहतात. ज्यांच्यात आळस आहे ते प्रसन्न राहू शकतील का? नाही राहू शकत. ते बारीक तोंड करून राहतात एक तर. कारण हे सायकोलॉजिकली जे काही आहे ना, आपल्यामध्ये मनात जो भाव उत्पन्न होत असतो, मी नेहमी सांगतो तुम्हाला, तो चेहऱ्यावर दिसतो. सकाळी फ्रेश मूडनं उठलेले जे लोक असतात ते दिवसभर फ्रेश राहतात. आणि सकाळी उठतानाच ज्यांनी नानू करून उठलं, नाही ना आता अजून 5 मिनिटं 10 मिनिटं, आणि काय करायचं उठून, निगेटिव्ह मानसिकता ज्यांच्या मनात उठताना येते, दिवसभर तशीच मानसिकता असते. तुम्ही जर कधी अनुभवला असेल, सकाळी उठल्याबरोबर जर पॉझिटिव्हिटी निर्माण केली, फ्रेश मूडमध्ये आपण जर उठलो, भगवंताचं नाम स्मरण करत जर आपण म्हटलो, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं, एखाद्या मिनिटासाठी जरी आपण म्हणालो आणि त्या मूडमध्ये जर उठलो आपण, तर प्रसन्न चित्त राहू शकतो. जर भगवंतांनी सांगितलेलं 5-10 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी का होईना, श्वासाला जर आपण पाहिलं उठल्याबरोबर, तर प्रसन्न मुद्रा आहे दिवसभरासाठी. पण सकाळी उठल्याबरोबर स्वतःच रागवायचं, चिडायचं, आणि नंतर म्हणायचं मी कोणाचं तोंड पाहिलं होतं. म्हणजे कोणाचं तोंड पाहिलं होतं म्हणून यांना स्वतःलाच ओळखलं नाही, ही गोष्ट गेली कोणीकडे. हे म्हणते दुसऱ्याचं कोणाचं तोंड पाहिलं होतं. तर कोणाचं तोंड पाहण्याचा विषय नाही. आपण आपल्या मनातून भगवंताचं मुख पाहिलं पाहिजे, भगवंताची वाणी ऐकली पाहिजे, भगवंताचं नाम स्मरण केलं पाहिजे, आणि तर आपला दिवस सकाळी सकाळी मॉर्निंग आपली हॅपी मॉर्निंग होऊ शकते, गुड मॉर्निंग होऊ शकते. मेसेज केला गुड मॉर्निंगचा म्हणजे गुड मॉर्निंग होईल का? नाही होणार. सकाळी उठल्याबरोबर आपल्यामध्ये सकारात्मक एनर्जी, ऊर्जा क्रिएट केली पाहिजे. आपण क्रिएटर आहोत, आपण निर्माता आहोत आपल्या सुखदुःखाचं. आपल्याला नाराज बनवणारे आपणच आहोत, आणि आपल्याला आनंदी ठेवणारे आपणच आहोत. आपल्याला आनंदी ठेवणारे आपणच आहोत, आणि आपल्याला नाराज ठेवणारे आपणच आहोत. आपल्याशिवाय सुखकर्ता आणि दुःखहर्ता, मागे मी प्रवचन टाकलं होतं बघा, सुखकर्ता आणि दुःखहर्ता जर कोण असेल तर आपणच स्वतः आहोत, दुसरं कोणी नाही आहे सुखकर्ता आणि दुःखहर्ता. म्हणून भगवंताने सांगितलं की जे अप्रमादी असतात ते दृढ पराक्रमी सुद्धा असतात. दृढ पराक्रम असतो त्यांच्यामध्ये. मागे मी तुम्हाला सांगितलं की नाही माहिती नाही, एक राजा होता आणि त्याला आपल्या सैनिकांसह एक डोंगर पार करायचा होता, की ज्या डोंगराला कधी कोणीच पार करू शकलं नव्हतं. त्याने ऐकलं होतं की बा फलाण्या ठिकाणी एक डोंगर आहे आणि तो कोणीच पार केला नाही, परंतु मला पार करायचा आहे. त्याने त्याचे सैनिक सोबत घेतले आणि तो निघाला. त्याने फक्त नाव ऐकलं होतं आणि त्याला एकट्याला माहिती होतं की नेमका तो डोंगर कोणता आहे. सैनिकांना माहिती नव्हतं, पण याने सांगितलं सैनिकांना आपल्याला तो डोंगर पार करायचा आहे, त्या डोंगरावरती चढायचं आहे, त्या पर्वतावरती चढायचं आहे. तर हा रस्त्याने चालला होता सैनिकांबरोबर, चालत 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 गेला. रस्त्याने काही जे डोंगर लागले ते त्याने डोंगर पार केले सैनिकांसह. सैनिक विचारत होते की हा तो पर्वत आहे का, हा तो डोंगर आहे का, तर तो नाही नाही म्हणत होता. नेमका जो डोंगर पार करायचा होता तो डोंगर पारही करून झाला. दुसऱ्या डोंगरावरही चढले. पुन्हा ते सैनिकांनी विचारलं की अजून किती लांब आहे तो डोंगर, आणि तेव्हा या पठ्ठ्यानं बहादराने सांगितलं की जो डोंगर सर्वांसाठी अशक्य होता तो आपण चढून उतरून पुन्हा दुसऱ्या डोंगरावर चढलो आहोत. तर हे म्हणजे अप्रमादी व्यक्तींचं लक्षण आहे. पराक्रमी राहणे, आपल्यात पराक्रम असतो, पराक्रम निर्माण होतो जेव्हा आपण अप्रमादी असू. आणि त्यामुळे स्मृतिमान सुद्धा असतात. जे कोणी लोक अप्रमादी असतात ते स्मृतिमान असतात, संयमी असतात, धैर्यवान असतात, असं भगवंताने सांगितलेलं आहे. त्यामुळे
जे कोणतं धम्मकार्य करतो आहे, धम्माचं आचरण करतो आहे, तेव्हा आपल्यामध्ये अप्रमाद असायला पाहिजे, प्रमाद नसला पाहिजे. पमाद ठाना वेरमणी, तुम्हाला मी काल सांगितलं बघा, पमाद ठाना वेरमणी म्हणजे प्रमाद म्हणजे आळस आणि अप्रमाद म्हणजे सावध भूमिका, जागरूक राहणे, सतर्क राहणे असं त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा आजच्या या दिवशी तुम्हाला एक भगवंताच्या काळामध्ये घडलेली कथा सांगतो मी तुम्हाला. जे अप्रमादी असतात त्यांना कसं यश प्राप्त होते, ते कसे संयमी असतात, ते कसे धैर्यवान असतात, यासाठीची या संदर्भातील एक कथा आहे भगवंताच्या काळात घडलेली. भगवान त्यावेळी राजगृहामध्ये वेळूवनामध्ये वास्तव्य करत होते आणि राजगृहाचा राजा कोण होता? बिंबिसार राजा. तर बिंबिसाराने भगवंताला निमंत्रित केलं होतं. मोठ्या भिक्खू संघासह भगवान बुद्ध राजगृहाला आले होते आणि राजगृहातलं पहिलं दान होतं वेळूवनाचं दान. भगवंताला पहिलं दान प्राप्त झालं होतं, म्हणजे निवास म्हणून, विहार म्हणून वेळूवनाचं पहिलं दान भगवंताला प्राप्त झालं होतं. राजा बिंबिसाराने जेव्हा गृहत्याग केला होता सिद्धार्थ गौतमाने, तेव्हा वाटेमध्ये सिद्धार्थ गौतमाला गाठून बोलून त्यांना सांगितलं होतं की बा अर्ध राज्य देतो. सिद्धार्थ गौतम म्हणाले की नाही, आणि तेव्हा त्यांना समजलं की बा हे भगवान बुद्ध बनण्यासाठी चालले सिद्धार्थ गौतम. तर राजा बिंबिसार म्हणाले होते की जेव्हा तुम्ही बुद्ध बनाल तेव्हा मात्र दर्शन देण्यासाठी आमच्याकडे यावे, आम्हाला उपकृत करावे. आणि भगवान बुद्ध मग नंतर राजगृहाला आलेले होते आणि भगवान तिथे राहत असतानाची घटना आहे ही. त्या राजगृहामध्ये एक श्रेष्ठी होता, श्रेष्ठी सावकार. 40 करोड रुपयाचं धन संपत्ती त्याच्याकडे होती आणि तो श्रेष्ठी आपल्या पत्नीसह आणि एकुलत्या एका मुलासोबत तिथे राहत होता. आणि मग त्यानं उन्हाळे पावसाळे पाहिले होते, सुख दुःख पाहिलं होतं. आपण म्हातारे होणार आहोत हेही त्याला माहिती होतं, जसं आपल्याला माहिती असते. परंतु एकदा त्या राजगृहामध्ये प्लेगची साथ पसरली, महामारी पसरली. अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. तेव्हा त्या श्रेष्ठीला सुद्धा आणि त्याच्या पत्नीला सुद्धा प्लेगच्या साथीनं, ते दोघांनाही पती पत्नीला प्लेग झाला, प्लेगची आजार झाला, बिमारी झाली. परंतु त्यांचा जो मुलगा होता त्या मुलाला मात्र महामारी झाली नव्हती, प्लेग झाला नव्हता. तर मग एक दिवस त्या श्रेष्ठीनं आणि त्याच्या पत्नीला आपल्या मुलाला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा रे, तुला अद्याप तो आजार झालेला नाही आहे, तर आमची विनंती आहे की आता आमचं काही खरं नाही आहे, वाचलो तर वाचलो, जगलो तर जगलो, धन दौलत भरपूर आहे, 40 करोड रुपयाची संपत्ती, पैसे आम्ही जमिनीमध्ये फलाण्या ठिकाणी गाडून ठेवलेले आहे. आमच्या मृत्यूनंतर त्याचा मालक तूच असणार आहे. परंतु सद्य परिस्थितीमध्ये, वर्तमान परिस्थितीमध्ये जर आवश्यक काय असेल तर आपला जीव वाचवणे. पैसा महत्त्वाचा नसतो ना, वेळ प्रसंग आल्यावर पैसा महत्त्वाचा असतो काय? नाही. तर जीव वाचणं हे महत्त्वाचं आहे. तर त्या मायबापाने त्या पोराला सांगितलं की आता तू राजगृहामधून निघून जा, अरण्यवासी हो, जंगलामध्ये जा, कुठेतरी बाहेर फार दूरवरती जाऊन राहा आणि काही वर्ष पुन्हा इथे येऊ नको, जेणेकरून हा आजार वगैरे तुला पण होईल. तर मग तो कुंभघोषक जो असतो, कुंभघोषक त्याचं नाव असतं त्या मुलाचं, तो निघतो. मग इच्छा नसताना निघतो, कारण परिस्थितीत तशी असते. आई वडील म्हणतात की बा आमच्या बरोबर मरण्यापेक्षा तू जर बाहेर गेला तर जिवंत तरी राहशील, धनाचं काय, दौलतीचं काय, हे उद्या कमावता येईल आपल्याला. मग तो निघून जातो जंगलामध्ये. जवळपास 12 वर्षांपर्यंत तो राजगृहाच्या बाहेरच फार दूरवर राहतो, आपली गुजराण कशी तरी करतो. पण 12 वर्षानंतर पुन्हा तो राजगृहामध्ये येतो. तो जेव्हा आलेला असतो तेव्हा याच्या ओळखीचे बरेच लोक गेलेले असतात आणि 12 वर्षांचा जो कालावधी आहे तो फार मोठा कालावधी आहे. हा पण तर थोडाफार लहानच होता तेव्हा, आणि 12 वर्षानंतर जेव्हा आला याला कोणी ओळखत नव्हतं, आणि हा पण तर कोणाला ओळखत नव्हता, लहान असेल तेव्हा हा. मग जेव्हा गावात नगरात परत आला तेव्हा याला कोणी ओळखत नव्हता, हाही कुणाला ओळखत नव्हता.
काम शोधत होता, तर याला काम मिळालं गावाचं नगराचं रक्षण करायचं रात्रीला. ते आता लोक राहतात ना ते रक्षण करणारे, तर ते याला काम मिळालं होतं. मग हा रोज रात्रभर पहारा देत होता गावामध्ये. सकाळ झाली 4-5 वाजले की हा आरोळी ठोकत होता, दौंडी. पहाट झाली आहे, सर्वांनी जागे व्हावे, पहाट झाली आहे, सर्वांनी जागे व्हावे. पुन्हा दुपारची वेळ जेवणाची झाली की हा गावभर दौंडी पेटवायचा आणि सांगायचा की भोजनाची वेळ झाली आहे, सर्वांनी आपापले भोजन करून घ्यावे. संध्याकाळ झाली, रात्र झाली की याचं काम होतं की लोकांना सांगणे की बा आता रात्र झाली आहे, आपापल्या घरामध्ये सुरक्षितपणे आपण झोपावे, शांतपणे झोपावे. याचं हेच काम होतं. थोडासा काय पगार त्यातून मिळत असेल याला. तर याचा जो आवाज होता, विशिष्ट प्रकारचा आवाज होता त्याचा, ते बोलण्याची शैली प्रत्येकाची वेगवेगळी असते. मग ह्याचा जो आवाज होता, तर एकदा राजा बिंबिसाराने याचा आवाज ऐकला. आणि आवाज ऐकून राजा बिंबिसार जो होता तो मोठा ज्ञानी होता, पंडित होता. राजा बिंबिसार सुद्धा विद्वान होता, पंडित होता. आणि राजाने जेव्हा त्याचा आवाज ऐकला तर राजाला वाटलं की बा हा काही असा तसा कोणी दिसत नाही, हा चांगला श्रीमंत घरचा मुलगा असावा, अशी राजाला शंका आली. काही काही गोष्टीच्या विद्या असतात. तर राजाला ते समजलं की बा हा श्रीमंत घरचा मुलगा असावा. तर राजाने काही सैनिकांना तो कुठे राहतो आहे हे शोधण्यासाठी पाठवलं. तर सैनिकांनी सांगितलं महाराज एका झोपडीमध्ये राहतो, तो काही फारसं चांगलं घर नाही आहे, त्याचं गरीबच आहे आणि तो काही श्रीमंत वगैरे नाही आहे. राजा म्हणाला की असं होऊ शकत नाही, माझ्या ज्ञानानुसार तो श्रीमंतच घरचा मुलगा असावा अशी मला दाट शक्यता वाटत आहे. सैनिक पुन्हा पाठवले आणि पुन्हाही पाहिलं तर तो त्याच घरामध्ये झोपडीमध्ये वगैरे राहत होता. मग काही दिवसानंतर त्या राजगृहामध्ये यात्रा भरली, मेला भरवला, यात्रा भरवली. आणि राजाने हुकूम सोडला की या यात्रेमध्ये नगरातील सगळ्या लोकांनी आपापलं योगदान म्हणून काही विशिष्ट प्रकारचे एक पैसे दिले पाहिजे. म्हणजे जसं 10-10 रुपये, 20-20 रुपये, काय जे काही आता वर्गणी जमा केल्या जाते ना, तशा प्रकारे. मग राजाने प्रत्येकाला अशी ठराविक राशी ठेवली होती की प्रत्येकाने 50-50 रुपये, 100-100 रुपये द्यावेत. तर हा गरीब होता आता सध्या, कारण हा जेव्हापासून आला तेव्हापासून याने विचार केला की आपण आत्ताच्या आत्ता जर ते वडिलांनी सांगितलेलं ठेवलेलं धन जर काढलं तर राजाला आणि नगरातल्या सगळ्या लोकांना शंका येईल, हे कुठून आणलं, चोरून आणलं की काय वगैरे वगैरे, आपल्याला मारतील, पुन्हा नगराच्या बाहेर हाकलून देतील आणि राजा आपली धन दौलत जप्त करेल. म्हणून त्याने संयम ठेवला होता. सब्र का फल मीठा होता है. ते सब्र पाहिजे, सब्र असेल तर खरोखरच फल मीठा असते, आणि सब्रच नसेल तर कडू असेल फळ. म्हणून ही म्हण सांगितली आहे. तर मग राजाने प्रत्येकाकडून पैसे घ्यायला सैनिकांना सांगितलं. तेव्हा याच्याकडे पाहिजे तेवढे पैसे नव्हते. याची जी नोकरी होती ती तुटपुंजा पगाराची असेल त्या काळामध्ये, ह्याच्याकडे 100 कारशा पण नव्हते. तर याने विचार केला की बा आता ठीक आहे, भरपूर दिवस झाले आपल्याला येऊन आणि राजाचा हुकूमच आहे पैसे मागण्यासाठीचा, तर आपण आता तिथे जाऊन त्या ठराविक जागेमध्ये आपल्या वडिलांनी जे 40 करोड रुपये ठेवले आहेत त्यातून एवढी अनामत आपण काढूया आणि राजाला देऊन देऊया. तर याच्याकडे राजाने याचा सर्वे करण्यासाठी, याची माहिती काढण्यासाठी राजवाड्यातील एका दासीला वेगळं रूप करून पाठवलेलं होतं. तर ती दासी आपल्या तरुण मुलीबरोबर याच्याकडे आली होती आणि तिने सांगितलं की मी बाहेर गावून आली आहे, तुम्हीच भले दिसता, तर तुमच्याकडे एक रात्र राहण्यासाठी आम्हाला तुम्ही
परवानगी द्यावी, अनुकंपा करावी. तर ती म्हातारी त्याच्याकडे राहत होती, तिची मुलगी त्याच्याकडे राहत होती. पण एका रात्रीच्या ऐवजी ती बरेच दिवस म्हातारी आणि त्याची मुलगी तिथे राहत होती. मग पैसे देण्याची जेव्हा वेळ आली तर त्या म्हातारीला पण पैसे द्यावे लागणार होते. राजाचा हुकूम होता, नगरामध्ये जो कोणी राहतो आहे त्यानं एवढे एवढे पैसे दिले पाहिजे. तर याला तिची दया आली कुंभघोषकाला, आणि याने स्वतःसाठी तर पैसे आणलेच तिथून, परंतु त्या म्हातारीसाठी सुद्धा पैसे आणले. मग म्हातारीची शंका जी होती, म्हातारीला ज्या कामासाठी पाठवलं होतं की हा श्रीमंत घरचा असावा म्हणून, तर म्हातारीची शंका खरी निघाली. म्हातारीने ते पैसे घेतले आणि राजाकडे जाऊन सांगितलं की महाराज, आता हे आपलं काम पूर्ण झालेलं आहे. तुमची जी शंका होती ती खरी ठरलेली आहे. हा श्रीमंत घरचा कोणीतरी व्यक्ती आहे, परंतु तसं ते दाखवत नाही आहे. मग राजाने त्याला बोलवून घेतलं, सैनिकांना पाठवलं आणि त्याला राजदरबारात बोलवलं. राजदरबारात बोलवल्यावर हा प्रामाणिक होता, याने कबूल केलं, महाराज मी काही चोर नाही आहे, मी काही गरीब नाही आहे, मी याच आपल्या राजगृहाचा निवासी आहे, नागरिक आहे. 12 वर्षांपूर्वी आपल्या या राजगृहामध्ये प्लेगची साथ पसरली होती, महामारी पसरली होती. तेव्हा बरेच लोक मृत्युमुखी पडत होते. तेव्हा माझ्या आई वडिलांना, जे माझे वडील या नगराचे श्रेष्ठी होते, नगरश्रेष्ठी, त्यांचा मी एकुलता एक मुलगा आहे, त्या माझ्या आई वडिलांना सुद्धा त्या महामारीने पछाडलेलं होतं. आणि माझ्या आई वडिलांनी तेव्हा मला सांगितलं होतं की जीव महत्त्वाचा आहे, जगणं महत्त्वाचं आहे, तू आता इथे राहू नको, म्हणून मी निघून गेलो होतो. माझे आई वडील तर गेले आणि मी त्या श्रेष्ठीचा मुलगा आहे. आणि त्या माझ्या वडिलांनी मी जाताना मला सांगितले होते की आपली 40 करोड रुपयाची संपत्ती आहे, फलाण्या फलाण्या ठिकाणी गाडून ठेवली आहे जमिनीमध्ये, आणि जेव्हा तू 12 वर्षाने परत येशील तेव्हा तू तिचा उपभोग घे. राजाने त्याचा प्रामाणिकपणा पाहिला आणि त्याला आपल्याकडे श्रेष्ठी, नगरश्रेष्ठी म्हणून घेऊन घेतलं. त्याची धनदौलत पण त्याला मिळाली आणि तो श्रेष्ठी झाला. भगवंताकडे ही बातमी गेली. भगवंताकडे सगळ्याच बातम्या जायच्या त्या काळामध्ये. जिथे कुठे भगवान राहायचे तर भगवंताकडे बातम्या जायच्या. भगवंताकडे बातमी गेल्यानंतर भगवंताने सांगितलं की जे अप्रमादी लोक असतात, जे अप्रमादी असतात त्यांच्या वाट्याला यश येते. जे अप्रमादी असतात ते संयमी असतात. असा तसा कोणी असता तर लगे ते उकरून काढलं असतं, घेतलं असतं धन दौलत आणि त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला असता, राजानं त्याची धन दौलत जप्त केली असते. म्हणून अप्रमादी राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भगवान बुद्ध म्हणाले, जे अप्रमादी असतात ते अमृत पदावरती असतात, ते निर्वाणाच्या मार्गावरती असतात, ते संयमी असतात, ते प्रसन्न राहू शकतात, ते सुखी राहू शकतात, यश त्यांच्या वाट्याला येते. परंतु जे प्रमादी असतात, आळसी असतात, ते जिवंतपणे मेलेले असतात. भगवान म्हणाले, तुम्ही किती वर्ष जगलात हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसे जगताय हे खूप महत्त्वाचं आहे. कोणी 100 वर्ष जगला असेल, कोणी 125 वर्ष किंवा अजून किती वर्ष, कोणाचंच भलं केलं नाही, कोणाच्याच वाट्याला गेले नाही, कोणाचं काहीच नाही, काळं चहाचं पाणी कोणाला दाखवलं नाही, आपल्यातच मशगूल राहिले आणि काय तर 100 वर्ष जगले म्हणे. बापू काय करू तुझ्या 100 वर्षाच्या जगण्याला? कधी कोणती पंगत उठवली नाही, कधी कुणाला मदत केली नाही, कधी दान धर्म नाही, कधी सील पालन नाही, कधी विहार नाही, कधी सामाजिक दायित्व नाही ना, कधी कोणतंच काही काम नाही. आणि जगले म्हणे 100 वर्ष जगले तर चांगली गोष्ट आहे, जगले तुम्ही तर, पण केवळ जगण्यासाठी भगवंताने सांगितलं नाही आहे, तर अप्रमादी राहून, इथे स्वतः संयमी राहून, धम्माचं आचरण करून, धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित होऊन धम्माचं कार्य आपल्याला करता आलं पाहिजे. तर त्या जगण्याला अर्थ आहे. आणि त्यामुळे आपण किती जगलोत हे महत्त्वाचं नाही आहे, कसे जगलोत हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आळस आपल्यामध्ये नसायला पाहिजे. धम्माचं कार्य करण्यासाठी आपल्याकडे आळस नसला पाहिजे. बऱ्याचदा असं होते कधी कधी की आळस असल्यामुळे
विहारामध्ये न जाणं, आळस असल्यामुळे सील पालन न करणं, आळस असल्यामुळे आपलं आरोग्य धोक्यामध्ये घालणं, ह्या सगळ्या गोष्टी आळसामुळेच घडतात. आणि त्यामुळे मी आपणा सरतेशेवटी एक छोटीशी स्टोरी सांगेल, थोडीशी मजेदार आणि मार्मिक आहे, याला सोडून आहे, पण ती आळसाच्याच संदर्भात आहे. एकदा वाराणसी नगरामध्ये एक तरुण मुलगा राहत होता, जो धार्मिक होता. त्याचा एक गुरु होता आणि तो त्या गुरुचा शिष्य होता, गृहस्थ होता. त्याची एक पत्नी होती, सुंदर होती पत्नी, परंतु पत्नी मोठी चालाक होती, जरा आळसेली होती, आळशी. तर मग पत्नीने याचा स्वभाव ओळखला. काही काही पत्नी माता भगिनी फार हुशार राहतात. तर पत्नीने याचा स्वभाव ओळखला. हे प्रमाणाच्या बाहेर जीव लावत होता. भगवंतानं सांगितलंय कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही. ती गोष्ट चांगली असो की वाईट असो, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही, हे बुद्धाचं वचन आहे. प्रेम करावं, जीव लावावा, सगळ्या गोष्टी काय ज्या असतील ते गृहस्थी जीवनातल्या, पण त्याचा अतिरेक चांगला नाही. कधी कधी आपण आपलं चांगुलपण पण कधी कधी नडते. लोकांना वाटतं यांनाच गरज आहे, असं होते कधी कधी. बघ, मग ती पत्नी, तिने स्वभाव ओळखला की हा माझी लय सेवा करते बापा. मग खरंच लय सेवा करायचा. खाऊ पिऊ घालणं, कामा धंद्यामध्ये आपण तिथं मदत करणं, केली पाहिजे मदत, बिलकुल कामाधंद्यातही मदत करावी आणि सगळ्याच गोष्टीचा जीव लावावा. घरामध्ये काय कमी जास्त आहे पाहिलंच पाहिजे, त्याविषयी बिलकुल वाद नाही. परंतु स्वभाव कुणाचा कसा कधी असेल हे सांगता येत नाही. आणि कधी कधी माणसं आज ज्या स्वभावाचे आहेत तर उद्या त्याच स्वभावाचे राहतील, ह्याची गॅरंटी आहे का? स्वभाव बदल, जग हे परिवर्तनशील आहे. मनही बदलते, स्वभावही बदलते, माणसंही बदलतात. चांगले माणसं वाईट, वाईट माणसं चांगले बनू शकतात. चांगला स्वभाव वाईट, वाईट स्वभाव चांगला बनते. आणि मग त्या पत्नीला याचं गणित बरोबर समजलेलं होतं आणि त्यानुसार मग हिनं विचार केला की ह्याच्या बरोबर आपण अशा प्रकारे वागलं पाहिजे. आता चुरून खातात कधी कधी काही लोक, समजते तुम्हाला चुरून खायचं काय? बापा लय हुशार तुम्ही. तर मग त्या पत्नीनं त्याच्या कोणताही आजार नसताना सांगायला सुरुवात केली त्याला की धनी, माझं पोटच फार दुखते हो, आणि पोट दुखत असल्यामुळं पहा स्वयंपाक करताना त्रास होते, भांडे घासताना त्रास होते, कपडे धुताना त्रास होते, घरातलं कोणतंच काम जमत नाही, पोटच दुखते माझं. लयच पोट दुखत होतं आणि तब्येत एकदम चांगली धष्टपुष्ट, आणि काम आलं की पोटच दुखत होतं. हे वैतागलं, परेशान झालं. हे काय करते बिचार, बिचारच असते बापा माणूस. तेव्हा असे लय बिचारे माणसं पाहिले आम्ही, तुम्ही पाहिले असाल. तर ते बिचार परेशान, रडकोंडी आलं, दोन्ही बाजूने रडकोंडी आलं. एक तर काम करावं लागायला स्वतःला, धुणं धुवायला लागते, भांडे घासावं लागते, झाडू मारायला लागते, आणि दुसरी गोष्ट या कामामुळे परेशान ते, आणि बायकोचा आजार बरा होईना त्याच्यामुळे परेशान. हे कोणत्या कोणत्या वैद्याला दाखवू दाखवू परेशान. बायको म्हणे फक्त भात, तूप, दूध, दही वगैरे खाल्लं तर बरं वाटते म्हणे थोडं. आता याला वाटलं बा असेल असं काहीतरी आजार एखादा असेल असा. आता कोणाचा कोणता आजार तर कोणाचा कोणता आजार. तर मग गेले असे काही दिवस, तर हे जे गुरुकडे जात होते की नाही अगोदर, तर याला घरीच काम लागलंय मोलकरणीचं, हे कुठं जाईल गुरुकडे? हे त्याच्यातच परेशान होतं, तर याचं जाणच होत नव्हतं गुरुकडे. मग एक दिवस हे गेलंच, धार्मिक होतं ना, तर राहलं नाही. हे एक दिवस गेलं तर गुरुनं चेहरा पाहिला, उतरलेला चेहरा, असा बारीक चेहरा. तर गुरुने विचारलं, बा काय झालं तुला, असा का बरं एवढा नाराज आहेस तू, कोणतं संकट आलंय तुझ्यावरती? तर यानं सांगितलं गुरुला, महाराज
माझ्या बायकोची तब्येत बरी नाही, ती आजारी असते आणि ती आजारी असते त्याच्यामुळे एक तर घरचे कामं मलाच करावे लागतात, त्याचं एक टेन्शन आणि दुसरं टेन्शन की बायकोचा आजार बरा होत नाही. तर गुरुजी हुशार, गुरुजीच गुरुजीने विचारलं नेमकं काय काय होते. तर त्यानं सांगितलं प्रामाणिकपणे की मी घरी असतो तेव्हा तिचं पोट दुखते असं ती सांगते, पण काही दिवसांपासून मी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून ऐकतो की मी जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा मस्तपैकी चालते फिरते सगळं होते तिच्याकडून. तर मग त्या गुरुजीला समजली गोष्ट काय आहे ते. तर ते गुरुजी म्हणे आजार भारीच आहे म्हणे. तर त्या गुरुजीवर लय विश्वास त्याचा. तर तो गुरुजी म्हणे बा तुला मी एक दवा देतो पण ती घ्यायला जरा अवघड आहे, तर ती तुझी बायको घेऊ शकणार नाही म्हणे दवा, अशी दवा आहे. ते म्हणे महाराज माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमचा शब्द मी खाली पडू देत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही फक्त दवा द्याच मला, ती घेत कशी नाही तुम्ही पाहत. तर तो गुरुजी म्हणे बा सोबत तुला चाबूकही ठेवावा लागेल, कारण बायकोचा आजार बरा करायचा आहे आणि हे औषध घेणं अनिवार्य आहे. हे औषध काय एकदाच घेतलं की तिचा आजार कायमचाच बरा होऊ शकतो. याला अजून विश्वास वाटला. मग गुरुजीनं गोमूत्र आणि काही काही कडू पदार्थ झाडपाला काय काय टाकलं, लयच कडून खराब डक औषध, ज्याचा वासही घाणच्या घाण आणि चवय विचित्र आणि घाणच्या घाण, असं काय काय टाकून काय औषध बनवलं गुरुजीनं. आजार बरा करायचा होता ना. आणि एका भांड्यामध्ये त्याच्याकडे दिलं. त्याला म्हणे उघडू नको आणि चाबूक सोबत ठेवत म्हणे तो, कारण बायको घेणार नाही, हे औषध लय डेंजर आहे. घेताना डेंजर वाटते म्हणे, घेतल्यावर मात्र ते तब्येत बरीच होती. हे गेलं घेऊन घरी आणि यानं सांगितलं बा मी औषध घेऊन आले. हे शिव्याचा सपाटा लावला बायको. काय तुम्हाला काही समजत नाही, कोणाच्या नादाला लागता काही घेऊन येता. एवढं चांगलं तुपासोबत कोणतं औषध घेणं सुरू आहे, दुधासोबत कोणतं औषध घेणं सुरू आहे, लोण्यासोबत कोणतं औषध घेणं सुरू आहे, रोज दही दूध तूप याच्यातून औषध आजार बरा होते असं सांगितलेलं असताना तुम्ही हे काय भलतच घेऊन आले, तुम्हाला काही समजत नाही वगैरे वगैरे. याची गुरुजीवर श्रद्धा होती, गुरुजीवरती विश्वास होता. हे म्हणे तुम्हाला काही सांगू नको, आता मी तुझं बिलकुल आता ऐकणार नाही, मला हे सहन होत नाही तू आजारी असलेलं, तुला हे औषध घ्यावं लागेलच. तिनं घेतलं बा, त्या तोंडाला लावते तर कडूमुडू तोंड करून नाकाला पदर लावून तिनं एक घोट कसा तरी घेतला. झांजच आली तिला. ते औषध खरंच लय डेंजर होतं, कडू इक. तर तिला त्यानं सांगितलं हे बघ चाबूक माझ्याकडे आहे, ते सारं औषध तुला घ्यावं लागेल. गुरुजीने सांगितलं एकदाच तांब्याभर औषध काय काय टाकलेलं, एकच घोट हिच्याच्यानं घेणं होईना आणि तांब्याभर कधी पिते. हे म्हणे पहा एक घोट पिला म्हणे मी कसा तरी, 2 दिवसाची मुदत द्या मला, 2 दिवसानं जर माझा आजार बरा नाही झाला तर हे औषध घेते. हिनं सुमार पाहिला आणि 2 दिवसात ठणठणीत झाली. धनी माझं पोट थांबलं म्हणे, आता काही दुखत नाही, आता सगळं व्यवस्थित काम बिम करू शकते. तर आळस जर निर्माण झाला तर ते कोणत्या स्तराला नेऊ शकते, कोणत्या टोकाला नेऊ शकते, याचा एक दृष्टांत म्हणून तुम्हाला मी सांगितला. तर हा दृष्टांत होता. तर हा आळसाचा एक प्रकार झाला. तर माणसं पण आळस करू शकतात, बाया पण आळस करू शकतात, पोरं पण आळस करू शकतात, पोरी पण आळस करू शकतात, कोणी आळस करते. आणि आळस हा कामाचा वैरी आहे असं काही काही ठिकाणी लिहिलेल्या सुविचारातून आपण वाचलेलं असते, नाही का. आणि त्यामुळे आळस करू नये, धम्माचं कार्य करताना आळस करू नये, धम्माचं आचरण करताना आळस करू नये, हा एवढाच शुद्ध हेतू होता सांगण्यामागचा. कोणाला डिवचणे, कोणाला अपमानित करणे
असा काय आमचा हेतू नसतो आणि नाही. म्हणून तुम्ही कोणी आळस करू नका. आळसामुळे कामचुकारपणा करू नका. आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे. आणि आळस जर नसेल तर एक तर तब्येतही चांगली राहते आणि घरातलं संतुलन जे आहे कौटुंबिक तेही बरोबर राहते. नाही तर एवढं पाहून झालं की मी करतो, तेवढं पाहून झालं की मी करतो, उद्या करतो, परवा करतो, असं म्हणता म्हणता मग ते आपल्यावर हावी होते आळस आणि आपण भलतीकडेच वाटचाल सुरू करतो आणि अपयश आणि वाईट वाईट गोष्टी आपल्या वाट्याला येतात, दुःख आपल्या वाट्याला येते. आणि मला वाटतं त्यामुळेच भगवंताने ही अशा प्रकारची अपमादोत धम्मेसु सांगितलेलं आहे महामंगल सूक्तामध्ये. सेपरेटली हा गृहस्थांच्यासाठी केलेला उपदेश आहे, परंतु सर्वांनाच लागू आहे. भगवंताचा प्रत्येक उपदेश हा गृहस्थांच्यासाठी पण आहे आणि गृहिणीसाठी सुद्धा आहे, भिक्खूंसाठी सुद्धा आहे, भिक्खुणीसाठी सुद्धा, श्रामणेरांसाठी सुद्धा आहे, श्रीमंतांसाठी, गरिबांसाठी, सगळ्यांसाठीचे सगळे उपदेश भगवान बुद्धांचे आहेत. आणि त्यामुळे आजच्या या मंगलमय दिनी हा एक छोटासा उपदेश आपण आज दिलाय. कारण भगवान बुद्ध म्हणाले अपमादोच धम्मेसु एतं मंगलमुत्तमं. हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध. हे जे जे काही तुम्ही ऐकताय हे काय आहे? उत्तम मंगल आहे गृहस्थ जीवन यशस्वी आणि सुखकर जीवन जगण्यासाठी. म्हणून तेव्हा आजच्या दिवसासाठी हा उपदेश या ठिकाणी समाप्त करतो आहे. या उपदेशांमुळे सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त होत राहू. सर्वांचं मंगल हो. भवतो सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.